साईंच्या पावन नगरीत मानवतेचं आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट प्रथम नगराध्यक्षा कैलासबापू कोते आणि सौ सुमित्राताई कोते यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याचे हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष होते. राजेशाही थाट, बँडचा गजर आणि मंत्र्यांची उपस्थिती अशा वातावरणात 37 जोडप्यांनी आपल्या संसाराची गाठ बांधली. गेल्या 25 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमातून आजवर 2500 पेक्षा जास्त विविध धर्मीय जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहेत. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे वरांच्या राजेशाही मिरवणुका. सर्व वरांना श्री साईबाबांचं दर्शन घडवून घोडे आणि बग्गीच्या साह्याने किमया गार्डन येथे वाजत गाजत आणण्यात आलं. बाळासाहेब बँड आणि साई लीला बँडच्या तालावर नवरदेवांनी घोड्यावर बसून ठेका धरला होता. केवळ नवरदेवच नाही तर आयोजक कैलासबापू कोते, विजयराव कोते, दीपक वारुळे आणि इतर मान्यवरांनीही या मिरवणुकीत बेधुंद नृत्य करत आनंदानं सहभाग नोंदवला. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग 26व्या वर्षी या सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिलेत. त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत नगरसेवक धनराज कोते आणि योगराज कोते यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. साईंच्या पावन नगरीत मानवतेचं आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि सौ सुमित्राताई कोते यांच्या पुढाकारानं आयोजित या सोहळ्याचे हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष होते. राजेशाही थाट, बँडचा गजर आणि मंत्र्यांची उपस्थिती अशा वातावरणात 37 जोडप्यांनी आपल्या संसाराची गाठ बांधली. आज कैलासबापू कोते यांच्या पुढाकारानं 25 वर्ष साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याकरता वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय महंत कष्टिकानंदजी महाराज, आदरणीय महंत विष्णुगिरी महाराज, आदरणीय महंत अरुणगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण सुधीरजी महाराज, शिर्डी नगरपंचायतीचे नगरपालिकेचे नगरसेवक, प्रभाकरराव कोते, बंधू भगिनी आणि मित्र, मला प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने कैलासबापू कोते आणि सुमित्रा काकींचे मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की 25 वर्ष अविरतपणे सोहळा त्या ठिकाणी ते पूर्ण त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्या दोघांचं आपण अभिनंदन करावं. आपण एखादा उपक्रम सुरू करतो, एखादा वर्ष 2 वर्ष आपण तो चालू ठेवतो, मात्र 3ऱ्या वर्षी तो उपक्रम बंद होतो. अशा अनेक उदाहरणं आहेत. परंतु बापूंनी 25 वर्ष अविरतपणे हा उपक्रम सुरू ठेवला. अनेक अडचणी आल्यात, परंतु त्या सर्व अडचणीवर मात करत हा सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा त्यांनी सुरूच ठेवला आणि हजारो वधूवरांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद निर्माण केलाच. परंतु वधूवरांच्या बरोबर त्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना सुद्धा एक जीवनाचा नवा आशय त्यांनी प्राप्त करून दिला. या सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे.
आज मला इथं वधूवरांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की आपण आता नवीन जीवनामध्ये पदार्पण करतायत आणि आज आपल्या सर्वांचं दैवत साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हा तुमचा विवाह संपन्न होतोय. एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही असं या ठिकाणी अशी मी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. काही वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याला पुष्कळ चालना मिळाली. 100 विवाह व्हायचे. लोक उत्साहात विवाह सामुदायिक विवाह करायचे. आता गावागावी मंगल कार्याला तयार झाले. वेगवेगळ्या योजनेमधून लोकांना निधी मिळायला लागला. आज गावोगावी पाहतोय विवाह सोहळ्याचा खर्च कमी होण्यापेक्षा तो इतका वाढत चाललाय. ही अतिशय चिंतेची बाब आहे. काही काळ असं येतो की प्रचंड अडचणी निर्माण होतात. अशा वेळी आपण मदतीची अपेक्षा करतो. तर म्हणजे जीवनाची जी वाटचाल आहे ती प्रत्येकाने आपल्या स्वतःची पुंजी आरक्षित करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्या येणाऱ्या नैसर्गिक संकटाला ती पुंजी तुमच्या आयुष्यभराची तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग विवाह सोहळ्याचा खर्च कमी करण्याचा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मी ज्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी लोक त्याचा उलटा अर्थ घेतात. जास्त खर्च करायला लागतात. एवढा प्रचंड ऊन आहे. 42-43 डिग्री त्या उष्णता आहे. तरी लग्न सराईमध्ये काही लोक मग हटायला तयार नाही. तेव्हा तरी हे सगळं लग्नाचं जे उधळपट्टीचं जे सोंग आहे, मोठेपणाचा जे काही मोठेपणाच्या कल्पना आहेत, मला वाटतं मला माहित नाही केव्हा थांबतील त्या. साईबाबाच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या जनतेला सतत वेळबुद्धी द्यावी आणि अधिकाधिक विवाह सोहळा आमचे सामुदायिक विवाहामध्ये विवाह झाले पाहिजे अशा प्रकारचा आशीर्वाद बाबांनी सगळ्यांना दिला पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा प्रपंच तो स्वतः करत असतो की वधूवर आता विवाहबद्ध होतील, चांगलं नाव कमवतील, त्यांच्या आईवडिलांचं नाव कमवतील, चांगला उद्योग करतील, व्यवसाय करतील, कुटुंबाला त्यांचा मोठा आधार त्या निमित्तानं त्यांना तो मिळणार आहे. परंतु माझी अपेक्षा एवढीच आहे की या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी आज संकल्प केला पाहिजे बाबांच्या पुण्यभूमीमध्ये की आमच्या कुटुंबातला प्रत्येक विवाह आम्ही दरवर्षी सामुदायिक विवाहामध्ये करू अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे. तरच मग या अशा सोहळ्याला काही आता अर्थ होणार आहे. आज 25 वर्ष कैलास बापू, त्यांच्या पत्नी, आमच्या काकी, शिर्डीचे ग्रामस्थ यांचं खरं मला ग्रामस्थांचं अभिनंदन करायचं आहे की आपण एक या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं पाठबळ बापूच्या मागे उभं केलं आणि हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होताना मी पुन्हा एकदा बापूंना मनापासून शुभेच्छा देतो, काकींना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं, त्यांना उत्तम आरोग्याने उदंड आयुष्य लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो. त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व धार्मिक सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच सर्व साधू संत, महंत, मुख्य अधिकारी, नगराध्यक्षा व माझे सहकारी नगरसेवक व सर्व उपस्थित मान्यवर व मराठी मंडळाचे मी स्वागत करतो. या विवाह सोहळ्यात सर्व नववधूवरांचे मी अभिनंदन करतो. आज बाबांच्या पुण्यनगरीमध्ये
आपण विवाह बंधन होत आहोत. म्हणून नववधू वरांना सांगू इच्छितो व विनंती करतो की भविष्यकाळात मुलगा व मुलगी हे फरक न करता कुठल्याही प्रकारची तपासणी करू नका. स्त्री जन्माचं स्वागत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या साईंच्या नगरीत पार पडलेला आहे. आज हिंदू पद्धतीने 35 विवाह होत असून 6 विवाह बौद्ध पद्धतीने असे एकूण 41 विवाह पार पडत आहेत. यामध्ये 18 विवाह आंतरजातीय तसेच एक अपंग. यामध्ये 19 तालुके आणि 10 जिल्ह्यातील वधूवरांनी सहभाग नोंदवलेला आहे. हा सामुदायिक विवाह सोहळा करताना एक मनापासून आनंद होत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी आणि शिर्डीकरांसाठी एक खास असा दिवस आहे. कारण फक्त विवाह सोहळा नाही तर अनेक कुटुंबाच्या आनंदाचा, विश्वाचा आणि आशीर्वादाचा आजचा दिवस म्हणलं तर वागवं ठरणार नाही. 25 वर्षापूर्वी जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली तेव्हा मनात एकच विचार होता, गरीब माणसाच्या घरात मुलीचं लग्न हे आनंदाने करावं. अनेक आई वडिलांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढताना, चिंता करताना पाहिलं. तेव्हा वाटलं का काहीतरी वेगळं करायला हवं. या छोट्याशा विचारातून या उपक्रमाचा जन्म झाला. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की साईबाबांनी माझ्याकडून हे काम करून घेतलं. आजपर्यंत हजारो जोडपे या मंडपातून विवाहबद्ध झाली. अनेक मुलींचं कन्यादान करण्याचं भाग्य मला आणि माझ्या पत्नी सुमित्रा काकी यांना लाभलं. प्रत्येक मुलगी मला माझ्या घरचीच वाटली. तिच्या डोळ्यात आनंद पाहिला की मन भरून येतं. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं धर्म नाही, माणुसकी नाही. माणुसकी मोठी आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन सर्व धर्मातील मुलामुलींनी इथे एकाच छताखाली विवाहबद्ध होतात. साईबाबांनी दिलेला सबका मालिक एक संदेश हा आम्ही तंतोतंत पाळण्याचा इथं आटोकाट प्रयत्न करतो. आमचा प्रयत्न एवढाच आहे की या मांडवातून जाणाऱ्या कोणत्याही मुलीला असं वाटू नये की तिचं लग्न साधं झालं. तिच्या आयुष्यातील हा दिवस सुंदर असावा, सन्मानाचा असावा, आठवणीत राहावा. म्हणूनच आम्ही प्रत्येक विवाह मनापासून साजरा करण्याचं काम करतो. या कामामध्ये माझ्या पत्नी सुमित्रा काकी नेहमी माझ्यासोबत उभे राहिल्या. प्रत्येक वधूची काळजी त्यांनी आईसारखी घेतली आणि त्यांच्याशिवाय हे काम इतक्या वर्ष शक्य झालं नसतं. माझ्या आईवडिलांनी मला माणसासाठी जगवायला शिकवलं. त्यांच्या संस्कारातूनच सेवा करण्याची ताकद मिळाली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम अशी माझी श्रद्धा आहे. या प्रवासात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे माझ्या या कार्यक्रमाला मोठ्या भावासारखे माझ्या पाठीमागे उभे राहायला त्यांनी नेहमी आधार देण्याचं काम केलं. शिर्डीतील ग्रामस्थांनी हा सोहळा स्वतःचा समजून साथ दिली. पत्रकार मित्रांनी हे काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणून हे कार्य एका माणसाचं राहिलं नाही तर समाजाचं बनलं. माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा काही वर्षापूर्वी येथे विवाह झालेल्या जोडप्याची मुलं लग्न करून गेली. तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आयुष्याचा अनमोल ठरला. तेव्हा मला वाटलं की हे फक्त काम नाही, ही एक परंपरा बनत चाललेली आहे. आज विवाहबद्ध होणाऱ्या मुलामुलींना मी सांगू इच्छितो की संसार प्रेमाने टिकतो. एकमेकांना समजून घ्या, एकमेकाचा सन्मान करा आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकाचा हात सोडू नका आणि सासू सासऱ्यांचा नेहमी आदर करा अशा प्रकारची इच्छा आपल्याला व्यक्त करतो. आणि जोपर्यंत साईबाबांची कृपा आहे तोपर्यंत हे काम चालतच राहील. कारण हे माझ्यासाठी समाजकार्य नाही, ही एक माझ्यापासून मनापासूनची सेवा आहे. आणि ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांच्या चरणाची नतमस्तक होऊन आलेल्या सगळ्या मान्यवरांचं, विशेषतः नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं, सगळ्या साधू साधांचं, उपस्थित सगळ्याच वधूवर यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं भरभर जाऊ असं साईंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सोहळ्याला
25 वर्ष पूर्ण झाले आहे आणि बापू आणि काकीचे सर्व वराडी मंडळीच्या वतीने, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये कौरवांना 100 मुलं होते, धृतराष्ट्राला आणि त्यांच्या पत्नीला, बापूला आणि काकीला 2500 मुली, 2500 जावई आणि त्यांच्याबरोबर प्रत्येकाला 2-2 मुलं जर धरले तर 5000 मुलं. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही गावामध्ये काकीचे आणि बापूचे नातेवाईक सापडतील, कारण की आजही 25 वर्षे विवाहाला पूर्ण झाले आणि त्यांच्या मुलांचेही विवाह या विवाहामध्ये झाले, सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. आणि या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये बापूंनी साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरीचा, सातत्याने बापूची भूमिका कायम अशीच राहिली आहे, सबुरीची. त्यांची बाबांच्या चरणी प्रचंड श्रद्धा आहे. 12.5 वर्ष काकी बापू नगराध्यक्षाच्या रूपाने तसेच विश्वासाच्या रूपाने शिर्डीकरांच्या साई भक्तांच्या सेवेत होते. परंतु कधी आपल्या पदाचा गर्व न करता सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला मदत करण्याची भूमिका कायम बापून ठेवली. आणि 25 वर्षापूर्वी त्यांना सुचलेला हा उपक्रम आज महाराष्ट्राने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा होत आहे. याची खरी प्रेरणा जर काही लोकांनी त्यापूर्वी घेतली असेल, त्यापूर्वी सुरू केले असतील, तर प्रमुख भूमिका ही बापूंची राहिली. शिर्डी हे असं ठिकाण आहे, या ठिकाणी घडलेली प्रत्येक घटना ही जगभरात पोचते आणि त्याला आमच्या प्रसिद्धी माध्यमाचे सर्व प्रतिनिधी ते पोहोचवतात. हा सामुदायिक विवाह सोहळा तुम्ही बघितला असेल, युट्यूबला सातत्याने दिसत असतो. शिर्डीच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे एक वैशिष्ट्य असतं, कारण की याच्यामध्ये फक्त सामुदायिक विवाह सोहळा करत असताना एक उपक्रम म्हणून करत नाही, तर आपल्या मुलीचं लग्न आहे असं दोघं काकी आणि बापू करत असतात. त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं, आमचं संपूर्ण कोते परिवार असतो, आमचा संपूर्ण मित्र परिवार यामध्ये सहभागी असतो. गेल्या 25 वर्षापासून आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी आहोत. बापूंनी हा उपक्रम पुढे असाच चालू ठेवावा. आता त्यांना 2500 मुली, 2500 जावई, 5000 मुलं, त्यांचा एवढा मोठा परिवार वाढला. हा परिवार साईबाबा असा उत्तरोत्तर वाढत नेवो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. एकाक्षो मंगलाय तनोहरी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज या ठिकाणी या सामुदायिक विवाह सोहळ्याचं 25वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कोणत्याही सोहळ्याला 25 वर्ष झाल्यानंतर त्याला रौप्य महोत्सव हे नाव दिले जाते. या ठिकाणी साईच्या सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी यांचे अध्यक्ष श्री माननीय प्रथम नगराध्यक्ष शिर्डी बापू, त्याचबरोबर महिला प्रथम नगराध्यक्ष सुमित्रा काकी आणि इतर सर्वच त्यांचे कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, या सर्वांच्याच असणाऱ्या सर्वांच्या श्रमाने किंवा प्रयत्नाने हा सोहळा 25 वर्षापासून चालू आलेला आहे. आणि 25 वर्षापासून या जिल्ह्याचे भाग्यविधाते या ठिकाणी नामदार साहेब सुरुवातीपासून आज तागायत आहेत. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य. मंगलम भगवान शंभो, मंगलम वृषभध्वज, मंगलम पार्वतीनाथ, मंगलाय तनोहर. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि ग्रामस्थ आणि या सामुदायिक सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि या रौप्य महोत्सवामध्ये मलाही येण्याची एक संधी प्राप्त झाली. विशेष करून ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे असे आमचे असणारे कैलास बापू खोते यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला. आणि हा दैदिप्यमान सोहळा पाहून नक्कीच अंतःकरण भारावून गेलं. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित असतात, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातली गणमान्य मंडळी, संत महंत, सर्वांना बापू आवर्जून निमंत्रित करतात. आणि इतका व्यापक दृष्टिकोन ही व्यक्ती अंतःकरणामध्ये घेऊन असं महान कार्य ही व्यक्ती करत आहे. मला असं वाटतं
की त्यांचं काही प्राविजन्मातील पुण्य असेल. आणि मला वाटतं 41 जोडपे आहेत आणि गिनीज बुकामध्ये पण या विवाहाची नोंद आहे. असं भव्य दिव्य कार्य आदरणीय बापू करतात. मी बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करेन की आज या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होतो आहे. आपण सर्वजण उपस्थित आहातच. मी अशी भगवंताकडे याचना करतो की या वधूवरांच्या जीवनामध्ये यांना आयु आरोग्य लाभो, यांच्या अंतःकरणामध्ये ईश्वर भक्तीची सात्विक ज्योत तेवत राहो आणि सत्कर्म करत करत यांचा गृहस्थ आश्रम सुखद संपन्न होऊन ईश्वराला प्रिय हो. आणि बापूसाहेब पोते आणि त्यांच्या अर्धांगिनी सुमित्री काकीजी यांनाही आयु आरोग्य लाभो, त्यांच्याकडून असंच सत्कार्य होत राहो. मी माझ्या वतीनं या सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज या ठिकाणी हा सर्वधर्मी सामुदायिक शुभविवाह या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मंत्री आपल्या सर्वांचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय कैलास बापू पोते आणि सुमित्राताई कोके आणि समस्त पोते पाटील परिवार आणि गावकरी मंडळी शिर्डी. अत्यंत सुंदर हा उपक्रम बापूंनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परहित बसे जिनके मनमाही तिनकहु दुर्लभ जगत में कछु नाही, पुण्य ते परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुजे आसी या न्यायाप्रमाणे या वधूवरांना उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं आणि बापूकडनं अशीच सेवा समाजाची घडत राहावी ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हरी जय अरविंद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी.